लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। कुष्ठरोग हा शाप नाही, तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रनिंगसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे। मुलीने हा प्रकार थेट सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे मांडत नाशिक पोलिसांकडे मदतीची मागणी केली होती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत संबंधित आरोपीला अटक केली आहे। गंगापूर रोड परिसरामध्ये रनिंगसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीची दुचाकीवरून आलेल्या तरुणानं छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर मुलीने थेट सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नाशिक पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे। या व्हिडिओमध्ये तिने संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनीही पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। काल दिनांक 5/3/26 रोजी सकाळी 6:30 नंतर तर 8:30 पर्यंत ती मुलगी रनिंग करत असताना कॉलेज रोडवरून ती परत केबीटी सर्कलकडून विद्याविकास सर्कलकडे जात असताना तिचा पाठलाग करून एका मुलाने तिची छेड काढली होती। त्यानंतर तिने घरी आईवडिलांना ही अगोदर गोष्ट सांगितली नव्हती। दुपारी तिने स्वतः व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला। तो व्हायरल झाल्यानंतर माननीय CP साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते की या मुलावर शोधून कारवाई करा। त्यावरून आमची DB टीम यांनी कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या मुलाला अटक करण्यात आली आहे। तो एका कॉलेजमध्ये लॉमध्ये शिक्षण घेत आहे, 24 वर्षाचा आहे तो। जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा बाकीची काही माहिती तिने अपलोड केलेली नव्हती। मग तिला संपर्क साधून तिचा अपलोड केला असा तिचा रनिंगचा मार्ग आम्ही आधी शोधला। त्यानंतर आम्हाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या आरोपीची माहिती मिळाली आणि त्यावरून आम्ही त्याला शोधलेला आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत गंगापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। मुलीने दिलेल्या माहितीनुसार परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली आहे। या तपासातून हिमांशू झा असं आरोपीचं नाव समोर आलं असून तो वकिलीचं शिक्षण घेत असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आल्यानं पोलिसांच्या तत्परतेची चर्चा होती आहे।
अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.